बांबूची रोपाले कुठे भेटत नाही म्हणले, आम्ही युट्यूबवर पाहिलं म्हणले, आमच्या किसी म्हणून मित्र आहेत त्यांना लावलं, आपल्या तिथे रेफरन्स दिला जायचं. ठीक आहे मला चला जाऊ आपण. पण येईपर्यंत इथं असं डोक्यात होतं की यार बांबूचं रोप बघायचं, बांबूचं रोप बघायचं. पण इथं जाऊ आलो तेव्हा कळालं की बांबू शेती काय नाही. आम्हाला पागल समजून आला म्हणले. हा बॅट्समेट आहे, हा पागल समजून आला. घरी निघताना मला यार आपल्याला बांबूचं रोप आणायचं, बांबूचं रोप आणायचं. मला काम धंदा बघू द्या, मला मी 15 दिवस व्याजारी आता माझी पेरणी चालू आहे, थांबा थोडंसं. नाही म्हणले ते जावं लागतं म्हणजे आपल्याला बघावं लागतं. आलो पण इथं आलो. आम्हाला आजचा दिवस म्हणजे आमचा सोन्या दिवस ठरला, पाहायला भेटला आम्हाला खरंच. चालेल सर, आपला परिचय. रोहन पुष्कर, राहणार माजलगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. काय वाटलं इथं? आलो, बांबू शेती खूप छान वाटली. खरोखर ऍक्च्युली कराजोगती येऊस तर यांना नाव ठेवत होतो. तुम्ही चला 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 म्हणे, पेरणी टाइम चालू आहे, पाऊस नाही आमच्याकडे. दुकान बंद करून आलो मी. आता यांचं खतं दुकान आहे, दुकान बंद करून आलो. तर माझी ड्युटी मला नाही जाऊ दे आता. मित्रासाठी एक दिवस सुट्टी टाका, चला चला ते चला आले तसं सॅटिस्फाईड झालो, सॅटिस्फाय समाधान झालं आम्हाला की हे पाहून की खरोखर काहीतरी कोरडवाहू शेतीमध्ये तुम्ही काय करू शकता. लोकमध्ये पाणी नाही, पाणी. अरे तुम्हाला करण्यासारखं भरपूर काही आहे, फक्त करण्यात जिद्द पाहिजे. आणि तुम्हाला सुरुवातीला सर निवड आहे की बाबा तुम्ही बांबूत लावले, हेच करायले तेच करायले. पण जे आज म्हणतात का त्यांना इथं आणा, त्यांना इथं येऊन पहा म्हणा काय हे साम्राज्य काय. आज आपण जर का गुढी पाडवायला जर का काठी आणायला गेलो तर 40 आणि 50 रुपयाला काठी. बरं आज ही सगळं बांबूचं साम्राज्य. धन्यवाद. साठी भरपूर समजा नाही कुठली बी ऐका ना, फळबाग कुठली करा त्याला काठी लागत. उत्पादन असतं सपोर्टर सिस्टम. कारला आहे, दोडका आहे. अरे आपल्या इथं ते चंद्रपूर चालतंय, धन्यवाद. धन्यवाद.